तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह पद्धतीने लीलाला सॉरी म्हणायचं आणि लिहायचंय की लीला वी आर सॉरी आणि परत आम्ही असं वागणार नाही. आम्ही लीलाला सॉरी म्हणायचं, ते पण लिहून? मी लीलाला बाहेर घेऊन चाललोय. मी येईपर्यंत हे काम झालं पाहिजे. आपण बाहेर चाललोय? तुला हवं होतं ना की आपण दोघं टाइम स्पेंड करावं. ॲज फ्रेंड्स आपण ते करू शकतो. चल. तुम्हीच म्हणाला होतात ना, नवऱ्याबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करणं खूप महत्वाचं असतं. मग आता आम्ही तेच करायला चाललोय. बाय. वहिनी, काय हे? यालाच म्हणतात का तोंड घशी पडणं? लिहा आता. सॉरी लीला, सॉरी लीला. असं नाही, असं नाही. नाही. काय चाललंय काय सरस्वती तुझं? काय नाही आजी, ते एजंटनी सांगितलं ना क्रिएटिव्हली सॉरी म्हणायचंय. मी विचार करतेय, चक्रासन करते आणि सॉरी लिहिते. चांगली आयडिया ना? कुठला आसन? दुर्गा, हिचा फोटो काढा जरा, मला दाखव नंतर. हा. सुरू जरा मॅड आहेस का ग? क्रिएटिव्हली सॉरी म्हणायचंय म्हणजे लिखाणात क्रिएटिव्हिटी दाखवायची. आसनं वगैरे नाही करायचे. कविता किंवा कविता करायची आहे, मग तर इझीच आहे. एक मिनिट मला सुचते. हा, ऐका आजी. सॉरी सॉरी सॉरी, तुला कसं म्हणू लीला, लीला लीला लीला, तुला कसं म्हणू सॉरी. SORRY. माझी कविता संपली. ओके बाय. कशी चांगली आहे ना? छान छान, खूप छान झाली हा कविता. तुझ्याकडनं आणखी काय अपेक्षा करणार? हा, चला, सगळं छान झालं की नाही आता? मग दुर्गा, आज स्वयंपाकही छान कर आणि सगळ्यांच्या आवडीचं गोड कर. म्हणजे भांडणाचा शेवट गोड झाला असं समजायचं. काय सरस्वती, लक्ष्मी? हो. आता पुन्हा असं वागू नका. बिचारी लीला, ती रात्री जेवली सुद्धा नाहीये, माहित आहे? चला. अरे विश्वरूप, तू काय रे, तू इथे कसा? अभिराम तर लीला सोबत बाहेर गेलाय. अहो, त्यांनीच मला इथे यायला सांगितलं. तुमच्याकडनं डिझाईन्स अप्रूव्ह करून घ्यायची आहेत ना. कसलं डिझाईन? डायमंड नेकलेसची. हो, अच्छा. ठीक आहे, मग आपण खोलीत जाऊन बसून आरामात बघूया काय. दुर्गा, आमच्यासाठी कॉफी पाठवशील? हो आजी. चल. लक्ष्मी, तुझी शिक्षा अजून पूर्ण व्हायची आहे ना? लिह. हा, हो आजी. ये विश्वरूप. वहिनी, काय ठरवलं होतं आणि काय घडतंय? लीलाला खरंच नेकलेस मिळणार आहे डायमंडचा? हो, थँक्स टू यू. तुमच्यामुळे झालंय सगळं, तुमच्या मूर्खपणामुळे. लीलाने पुन्हा एजंटच्या मनात सिंपती मिळवलीच. हे जर असंच चालू राहिलं ना, तर आपल्याला जी भीती वाटते ना, ते घडायला वेळ लागणार नाही. तिला तुम्ही तिचं प्रेम व्यक्त करायला सांगितलं? कसं करू शकता रे? नाही,
तिला थांबवा आता. हो वहिनी, लीलाने हळूहळू असंच करून एजंटचं मन जिंकलं तर काय एजे लीलाला डायमंडचं अख्खं दुकान घेऊन देतील आणि आपण बहिणी आपण काय करायचं? आपल्याला तिच्या 4 पावलं पुढे राहावं लागेल. ती पुढे काय करणार आहे याचा शोध घ्या आणि तिला आत्ताच थांबवा. आपण थांबू. एक छोटीशी भेट माझ्याकडून. धन्यवाद. आणि मग फुगा आकाशात उंच 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 गेला आणि फुटला. ताई आता गोष्ट नको, आपण काहीतरी खेळूया. ठीक आहे, तूच सांग काय खेळूया. आंधळी कोशिंबीर. चालेल. एक काम करूया, मला पट्टी बांध, मी तुम्हाला सगळ्यांना पकडते. हो चालेल. चला. लीला, युअर मॅजिकल. तू माझ्याबरोबर जितकी चाइल्डिश वागतेस तितकीच या मुलांबरोबर मदरली बिहेव करतेस. कधी कधी वाटतं तुझ्या वागण्याचा अंदाजच घेता येणार नाही मला कधी. आउट. बरं, आता सांगा, आता काय खेळूया. लंगडी. बरं, मग मी लंगडी घालते, तुम्ही पळा. चला. 1 2 3. आउट. आता तू लंगडी घाल, आम्ही सगळे पळतो. चल, देते. आता खेळ बास. चला, आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मावशी द्या. कोणाला हवाय फुगा? हो, सगळ्यांना देणार आहे. हा घे, तुला. ताई आता आणखी काय खेळूया? आता आणखी काही नको, माझा टाइम अप झालाय, मला निघायला लागेल. पण त्याआधी मला सांगा, हे तुमचं खेळून झाल्यावर तुम्ही काय करणार आहात? चपाती भाजी. बरोबर. आणि भाजी सगळी संपायची. भाजी संपवलीत ना तर ते अंकल सारखे व्हाल तुम्ही. बरं, चला निघते. ताई तू परत कधी येणार? येईन, लवकरच येईन तुम्हा सगळ्यांना भेटायला.
बाय बाय. बाय. काय झालं लीला? तू मला सांगू शकतेस. थोड्या वेळापूर्वी तू हसत होती, खेळत होती आणि आता तू रडतीस. काय झालं? हे जे मला कळतच नाही मला काय होतंय. म्हणजे छोटी छोटी मुलं एकटी आहेत ह्याचं वाईट वाटतंय की तुम्ही त्यांच्यासाठी इतकं सगळं करताय ह्याचं छान वाटतंय. आपण आतल्या वॉर्डमध्ये गेलो होतो ना, मी त्या 2 छोट्या मुली होत्या. त्यांना बघून मला माझ्या आणि रेवच्या लहानपणाची आठवण झाली. आम्ही सावत्र बहिणी असूनही इतक्या प्रेमाने कशा काय राहतो ह्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. त्या दोघी कशा एकमेकींना धरून होत्या, एकमेकींच्या मदतीने सगळ्या गोष्टी करत होत्या. तशाच होतो मी आणि रेव. तिच्यामुळे मला लहानपणी कधीच एकटं वाटलं नाही. तिने माझ्या आयुष्यात जो आनंद आणला, आज तुम्ही तो आनंद ह्या मुलांच्या आयुष्यात आणताय. हिला तुझं बालपण माझ्या इमॅजिनेशन पेक्षा खूप वेगळं आहे. आणि तुमचं माझ्या इमॅजिनेशन पेक्षा एनिवे, चला लेट्स गो. हे दोघं गेले कुठे असतील वहिनी? काही कळत नाहीये. हो ना, किती वेळ झाला. अरे काय चाललंय? किती वेळ अशाच उभ्या राहणार? पॅकिंग झाली का तुमची? मला तर इच्छाच नाहीये वहिनी बॅग भरायची. बघा ना, आता हे जे लीलाच्या सतत मागे पुढे करत असतात, तिला बाहेर पण घेऊन गेलेत फिरायला. क्रूजवर तर काय काय बघायला मिळणार आहे काय माहित. हो ना वहिनी, 2 तास झाले त्यांना जाऊन. एवढं काय बोलत असतील ते एकमेकांबरोबर? लीला, थँक्यू. थँक्यू. हे जे तुम्ही अनाथ मुलांसाठी एवढं सगळं करता हे कळल्यावर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. मी काय, संपूर्ण समाजाने तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तसं नाहीये. मी दरवर्षी अनाथ आश्रमात जातो, आई किंवा विश्वरूपला घेऊन. मला तिथे जायला आवडतं, पण एकट्याला नाही. आपण आता मित्र आहोत, त्यामुळे मला वाटलं की यावर्षी मी तुला घेऊन जावं. त्यात काय एवढं? मला खूप छान वाटलं. तुम्ही मला कधीही घेऊन जाऊ शकता. ज्या पद्धतीने तू तिथे हसत खेळत होती, त्या मुलांना खूप बरं वाटलं आणि त्या मुलांना बघून मला खूप आनंद झाला. त्यासाठी थँक्यू. एजे, आपण नवरा बायको आहोत हे खरंच, पण मला त्यापेक्षा आपल्यातली मैत्री जास्त आवडते. त्या मैत्रीसाठी मला एक प्रॉमिस कराल? व्हॉट प्रॉमिस? जग इकडचं तिकडे झालं, म्हणजे प्रलय, जगबुडी, कोरोना काही आलं गेलं ना, तरी आपण कायम मित्र राहायचं. आयुष्यभरासाठी चांगले मित्र राहायचं. पुढे काय होईल काही माहित नाही, पण आपण काही झालं ना तरी आपल्यातली ही मैत्री टिकवून ठेवायची. कारण तुमच्या इतका चांगला माणूस मला मित्र म्हणून शोधूनही सापडणार नाही. प्रॉमिस?
एजे, तुझ्यात आणि लीलामध्ये फूट पाडण्यासाठी मी बऱ्याच गोष्टी केल्या, पण मला सतत अपयश आलं. पण आता याच अपयशाचा मी फायदा करून घेणार आहे. तुम्ही दोघेही असेच एकमेकांच्यात बिझी राहा. त्याच वेळात मी तुझ्या संपूर्ण कुटुंबात फूट पाडणार. आणि एकदा का लीलाच्या विचारातून तू तुझ्या भानावर आलास की तुला कळेल की तुझं अख्खं कुटुंब विखुरलेलं आहे. एजे आले. आय एम सॉरी लीला. लीला माझं स्टडीमध्ये काही काम पेंडिंग आहे, मी पूर्ण करतो. एजे, मी कॉफी करून आणू का? ओके, थँक्स. थांब. कुठे गेली होतीस ग? हे आम्ही तुला विचारतोय ना, सांग ना. वहिनी हे सांगतच नाहीये कुठे. ए लीला, तुझ्याशी बोलते ना मी. वहिनी सांगतच नाहीये. कुठे गेली होतीस? मी कुठे गेले होते? तुम्हाला असं विचारायचंय का की एजे मला कुठे घेऊन गेले होते? हा, तेच ते सांग. तेच ते कसं? कसं आहे, एक दिवस होता जेव्हा मी एकटीच बाहेर फिरत होते, आणि आजचा एक दिवस आहे जेव्हा एजे मला स्वतःहून बाहेर फिरायला घेऊन गेले. हा फरक आता तुम्ही लक्षात घ्या. हा, मघाशी मी कोणती आहे हे ही बोलली होती ना? हा 22 नंबर. हेच फायनल करूया आपण. बर. ठीक आहे, नंबर आठवणीने लिहून घ्या बरं. हो हो. चल. चल. आजी काय रे, नाही काही नाही, मी हे डन करतो. तुला काही बोलायचं तर बोल ना. काय झालं, बोल बोल बोल. म्हणजे आजी, तुम्हाला माहिती आहे ना की एजे सर हा नेकलेस अंतरा मॅडम साठी बनवून घेत आहेत ते. हो, दरवर्षी अभिराम काही ना काहीतरी दागिना बनवतोच अंतरासाठी. का? आपण यावर्षी त्यांच्या आयुष्यात लीला मॅडम आहेत. मग नाही, तरीही एजे सर त्यांच्या पहिल्या बायकोसाठी हा दागिना बनवून घेत आहेत हे जर लीला मॅडमना कळलं तर त्यांना वाईट नाही का वाटणार? विश्वरूप, मी जितकी अभिरामला ओळखते तितकीच लीलालाही ओळखते. अभिराम अंतराच्या आठवणीसाठी काहीतरी करतोय या गोष्टीचं लीलाला कधीच वाईट नाही वाटणार ना. अशी इतरांशी स्पर्धा करणारी मुलगी नाहीये रे ती. तिच्या वाटेला जितकं प्रेम येतंय, जितकी माया येते, बस त्यातच ती खुश असते, आणि त्यातूनच ती इतरांना आनंद देते. हो, खरंय. लीला मॅडम तशा खूप समजूतदार आहेत. हो. माझ्या मनात उगाच शंका. ठीक आहे, मी पुढची प्रोसिजर करायला घेतो. बर, येतो. विश्वरूप, ही शंका माझ्या मनातही बऱ्याचदा येते, पण माझी खात्री आहे लीला एक ना एक दिवस नक्की अभिरामचं मन जिंकेल, आणि तोही अगदी मनापासून तिच्यावर प्रेम करेल. त्याच दिवसाची मी वाट पाहते.